सर आपण मला सांगा की ऑपरेशन सिंदूरच्या नंतर जे शौर्य दिवस होताना पूर्ण भारतभर तिरंगा यात्रा होत आहे. आपल्या इथे पण तिरंगा यात्रा आज होणार आहे. कशा प्रकारचे नियोजन आहे, कशा प्रकारचे स्वरूप असणार आहे? ही तिरंगा यात्रा काही भारतीय जनता पार्टी काढत नाही आहे. ही तिरंगा यात्रा शहरातील काही मंडळी, आणखी सर्व पक्षाचे काही लोक असे मिळून सर्व सर्व जनता म्हणून तिरंगा यात्रा काढत आहे की या देशात जे ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं आणि या ऑपरेशन सिंदूरमध्ये जे सैन्यानं काम केलं, जे शौर्य दाखवलं, त्याबद्दल आपली स्वतःची काहीतरी जबाबदारी आहे की आपण काय केलं पाहिजे. आपण त्यांचा हे धैर्य उंचवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी असं त्यांना सांगायला पाहिजे की आम्ही या माध्यमातून सांगता येईल की हो, जर तुम्ही बॉर्डरवर आमच्यासाठी लढताय, देशासाठी लढताय, तर आम्हीही तुमच्या सोबत आहे, आम्ही सैन्याच्या सोबत आहे, आम्ही देशाच्या सर्व नागरिक तुमच्या सोबत आहे. हे एक संदेश देण्यासाठी, त्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी ही तिरंगा यात्रा संपूर्ण भारतभर निघत आहे. आपल्या तिसऱ्यामध्ये जी यात्रा होणार आहे कशा प्रकारे स्वरूप असणार आहे, किती लोकांची संख्या राहणार आहे? आता कोणाला असं सांगितलेलं नाहीये की तुम्ही लोक आणा किंवा का करा. ज्यांना उत्स्फूर्तपणे यायचं आहे त्यांनी यावं. इथले काही सकाळी व्यायाम करणारी मंडळी आहे, जे रेग्युलर त्यांचे क्लब आहेत, काही ज्येष्ठ नागरिक आहेत, काही युवक आहेत, या सर्वांनी मिळून हे आयोजन केलेलं आहे. एक 2000च्या जवळपास ही रॅली असेल असा माझा अंदाज आहे. कारण दिवसा शहर आहे की फार मोठं शहर नाही आहे, छोटं शहर आहे आणि एक 1,500-2,000 लोक त्या रॅलीमध्ये राहतील. केंद्र सरकारद्वारा कॅबिनेटमध्ये जातीनिहाय जनगणनेचा प्रस्ताव पारित झालेला आहे. काय सांगाल, जातीनिहाय जनगणना काही कशा प्रकारे जनतेवर? तर जातीनिहाय जनगणना केव्हा झाली होती तुम्हाला सांगत आहे. 27 किंवा 29 सेकंदरी साल आहे, 1900. इतकी वर्ष काँग्रेसचं राज्य होतं, यांनी जातीनिहाय जनगणना सुद्धा केली नाही. आणि वरून सांगायचं, पोस्टर लावायचे की राहुलजीच्या मोदीजीवर प्रेशर, मोदीवर कोणाचं प्रेशर येत नाही, हे काँग्रेसवाल्यांनी पहिले समजून घ्या. आणि ही जनगणना होणं फार महत्वाचं होतं. कारण कसं आहे, कोण्या जातीचे किती लोक आपल्या गावात आहेत, मी गावापासून सुरुवात करतोय, आपल्या जिल्ह्यात आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे किंवा देशात आहे, याचा एक आकडा तर कमी कमी मिळाला पाहिजे. आणि त्याच्यावरून त्याचं रिझर्वेशन ठरते. त्यांना होणाऱ्या सुखसुविधा ज्या उपलब्ध गव्हर्नमेंटच्या काही स्कीम आहे, त्या गव्हर्नमेंटच्या स्कीम मिळाल्या पाहिजे सर्वांना. आता काही लोकांच्या कागदोपत्री काही प्रॉब्लेम आहेत, या निमित्तानं ते पूर्ण होतील आणि देशाला त्याचा फायदाच होणार आहे. सर्व प्रकारचा फायदा होणार आहे. शिक्षणात फायदा होणार आहे, राजकारणात फायदा होणार आहे, नोकरीत फायदा होणार आहे, सर्व ठिकाणी फायदा होणार. आणि ज्या शासकीय स्कीम आहे, जे सर्वसामान्य लोकांसाठी आहे, काही विशिष्ट जातीसाठी आहे, त्यांना सुद्धा फायदा होणार. फायदा तर हा सगळ्यांनाच होणार आहे, याचा एक चांगला इम्पॅक्ट पडेल. आणि बाकीच्या लोकांनी हे थांबवावं की आम्ही आमच्या राहुलजीमुळं क्रेडिट मोदी क्रेडिट कोणाला घेऊन देणार नाही. कारण मोदींच्या त्या दिवशी डोक्यात येईल, त्या दिवशी ते करणारच आहे. 370 हटवायचं त्यांनी सांगितलं होतं, 370 हटवलं, तुम्हाला काही विचारलं नाही कोणाला. ऑपरेशन सिंदूर करायचं होतं, ठरवून करतात. म्हणून मोदीजीनं कसं काही कोणाचं राहुल गांधी सारख्या नेत्याचं तर काही हे यायचं खरं नसते, पैसे द्यायचं म्हणून यांनी विनाकारांचं हे घेऊ नये. इतकी वर्ष तुमचं राज्य होतं मोदीजींची, आता हे 14 पासूनचं आणि 5 वर्षामध्ये अटल बिहारीजींचं, एवढंच फक्त गैर काँग्रेसची सरकार होते ना. 2027 किंवा 29ला काहीतरी झाली होती जनगणना, तेव्हा तुम्ही का नाही केली? तुम्हाला असं वाटलं नाही? सलग 2014 पर्यंत मनमोहन सिंग पंतप्रधान होते 10 वर्ष, तुम्हाला तेव्हा वाटलं नाही? तेव्हा तुम्ही खासदार होते, पार्टीचे अध्यक्ष होते. क्रेडिट घ्यायचा कोणी गरज नाही असं मला वाटतंय. कारण मोदीजीने ठरवलं आहे का देशासाठी काय करायचं, त्यांनी ठरवलेलं त्यांचा अजेंडा फिक्स आहे.
कोर्टामध्ये खूप वेळापासून प्रलंबित होतं. आता हायकोर्टाने परमिशन दिली आहे की येणाऱ्या 4 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक आहे ती घ्यायला पाहिजे. काय सांगणार त्याला? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या लवकर झाल्या पाहिजे. कारण असं आहे, लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या आणि ह्या निवडणुका आम्ही कार्यकर्त्याच्या निवडणुका म्हणून समजतो. सर्व पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत जे काम करतात, कोणी पंचायत समिती क्षेत्रात करतो, कोणी ग्रामपंचायत क्षेत्रात करते, कोणी जिल्हा परिषदला करतो, कोणी नगर परिषदला करतो. त्या क्षेत्रात काम करणारे जे मुलं आहेत त्यांची अपेक्षा असते किंवा आपण राजकारणात सर्वांचीच अपेक्षा आहे की मी काहीतरी झालं पाहिजे, मला काहीतरी मिळालं पाहिजे. अशा अपेक्षेनं सगळं जण काम करतात. जो भाऊ तसं का भाऊ मी अपेक्षेनं काम करत ते खोटी गोष्ट आहे, खोटा बोलतो तो माणूस. सर्वजण अपेक्षा, जो अपेक्षा काम करतो तो अपेक्षा का ठेवू नये? त्याने नेतृत्व करायची क्षमता त्याच्यात आहे तर त्यांनी अपेक्षा ठेवलीच पाहिजे. कारण टार्गेट जर तुम्ही फिक्स करणार नाही तर त्या ध्येयापर्यंत पोहोचणार कसं आहे? कशासाठी काम करायचं? म्हणून टार्गेट तर फिक्स केलं बघा, मला हे व्हायचं आहे. जेव्हा एखादा मुलगा ठरवतो की मला IAS व्हायचं आहे, त्यासाठी तो अभ्यास करतो. अशा पद्धतीचं हे आहे, हे सामाजिक काम आहे, हे त्याचा आपण करतो, राजकीय करतो. कसं आहे, जितकी जास्त लोक म्हणजे आमदार आहे मी, आम्हाला खाली जिल्हा परिषदचे मेंबर, पंचायत समितीचे मेंबर, ही चेन जशी वाढत जाईल, जितके जास्त लोक असतील तसा जास्त फायदा हा नागरिकांना झाल्याशिवाय राहत नाही. कारण फक्त अधिकारीच्या भरोशावर ज्या स्कीम आहेत त्या काही स्कीम राबवता येणार नाही. कारण त्यांनाही बाकीची कामं असतात आणि जर कामाचं डिस्ट्रीब्युशन झालं, कामाची जर जबाबदारी वेगवेगळ्या लोकांनी घेतली तर त्याचा सामान्य जनतेला जास्त फायदा होईल. म्हणून इलेक्शन होणं गरजेचं आहे. तिसरं विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत जर बोलायला गेलं, विकासाच्या बाबतीत जर बोलायला गेलं, अर्थसंकल्प झालेला आहे, आपण कोणकोणते मुद्दे मांडले, कशा प्रकारची निधी आपण इथे गोळा केली नाही? अर्थसंकल्प मांडला या वर्षीच्या अर्थसंकल्प, मागचा जो फायनान्शियल इयर होतं, या फायनान्शियल इयरमध्ये इलेक्शनचं वर्ष असल्या कारणानं मला किंवा आणखी कोणत्या कारणानं मला की जास्त कामाचं भूमिपूजन काम करण्यात आलं. एवढी आपली मर्यादा असते त्याच्यापेक्षा जास्त करण्यात आलं आणि त्या लोकांचे पैसे तर द्यावेच लागतात जे काम सरकारनं करून घेतलं कॉन्ट्रॅक्टर कडून किंवा. तर या बजेट वर्षामध्ये जर जे महत्वाचे होते किंवा जे सुरू होते तेवढ्याच कामांना पैसे देण्यात आले. नवीन कामांना रस्त्याच्या किंवा पैसे देण्यात आले. पण डिप्टीच्या माध्यमातून आणखी बाकीच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण पैसे आणले. आरोग्यावर आपण एक कामगार विभागाच्या मार्फत त्याला ESIC हॉस्पिटल जे फायनल झालेलं ते MIDC जागा दिली, त्यांचे पैसे भरायचे बाकी होते, ते काम होईल. त्यानंतर आपण आरोग्य डिपार्टमेंटच्या माध्यमातून वरा, नेरपिंगळाई, वळगाव किंवा मोजरी किंवा नांदगावपेठ किंवा मावली जे आहेत आणि पूर्णानगर, कोल्हापूर इकडचे म्हणजे चारही तालुके ज्या आपल्या मतदारसंघात येतात त्या PSCचं अपडेटेशन करणं महत्वाचं होतं. त्या दृष्टीने प्रस्ताव झाले. कारण आरोग्य, पाणी, रस्ते आणि शिक्षण या विषयावर जर थोडीशी ग्रामीण भागातल्या जनतेला सोयीचं होईल. पाण्याचा एक मोठा मुद्दा आहे, काम चालू आहे. कारण मागच्या वर्षात मंजूर झालेली 2 वर्ष देवेंद्रजी एकनाथजी मुख्यमंत्री झाले तेव्हा गुलाबरावने आम्ही पाठपुरावा केला, ती मंजूर केली. काम चालू आहे, थोडंसं धीम्या गती झालं, काही प्रॉब्लेम होते. परंतु पाणी खारपानपट्ट्यात विशेषतः पाण्याची कमतरता आहे. तो कमतरता कमी हे झाली पाहिजे. जर डिसेंबर पर्यंत पाणी हा विषय जवळपास जे ज्या स्कीम आहेत त्या पूर्णतः जाण्याच्या ह्याच्यात आहेत. आणि आरोग्य, रस्ते आता DBTच्या माध्यमातून किंवा आता ग्रामविकास योजनेच्या ह्याच्यातून 25-15तून गावातील 75 वर्ष आपल्याला देश स्वतंत्र होऊन झाला आहे. इतके आमदार खासदार झाले, अजून गावात नाली रोड इथंच आहो आपण, दुसरं काही करताच येत नाही. कारण तो नाली रस्ताच मागतो, तर तो तरी काय करणार? त्याच्या घरासमोर घाण नको.
तर प्रायोरिटी त्या रस्त्यांना आहे, गावातल्या रस्त्यांना आहे आणि जे अप्रोच रोड आहे आणि ज्या काय म्हणतात त्याला बसचा जो रूट आहे, जे मुलं शाळेतून येतात रोज येणं जाणं करतात, त्या मोठे रस्ते सुधारण्याचे 2-3 कामं चालू आहेत. काही 1-2 ठिकाणी प्रॉब्लेम आहेत. आता येणाऱ्या याच्यात कसं काय करता येईल थोडं नियोजन करून मार्गी लावायचं